50 कोटींची जमीन विकली 960 रुपयात। देवस्थान सोबत देवस्थानच्या मालकीची 50 कोटींची जमीन तहसीलदारांनी चक्क 960 रुपयांमध्ये विकल्याचा धक्कादायक प्रकार साम टीव्हीच्या निदर्शनास आलाय आणि म्हणूनच साम टीव्हीची इन्व्हेस्टिगेशन टीम थेट अमरावतीत पोहोचली। अमरावतीच्या जवाहर गेट परिसरात अति प्राचीन असलेलं सोमेश्वर मंदिर, या मंदिरामध्ये सोमवार व महाशिवरात्रीच्या दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो आणि या मंदिराला भाविकांनी तब्बल 152 एकर जी जमीन आहे ती दान केली आहे। मात्र यापैकी 4 हेक्टर 85 आर जी जमीन आहे, या जमिनीची किंमत 50 कोटी असताना सुद्धा ती जमीन केवळ 960 रुपयामध्ये कुळाच्या वारसदारांना दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे। सोमेश्वर मंदिराला दान केलेल्या जमिनीवर 4 हेक्टर 85 आर जमिनीवर कुळाच्या वारसदारांनी दावा केल्यामुळे एकच वाद निर्माण झालाय। कुळाच्या वारसदारांनी केलेल्या दाव्यावर देवस्थान समितीने आक्षेप घेतलाय। मात्र आक्षेप घेऊनही तहसीलदारांनी पुरावे साक्ष सुनावणी न घेताच 24 तासात 50 कोटींची जमीन अवघ्या 960 रुपयांना विकल्याचा आरोप मंदिर संस्थानने केल्यामुळे भूखंड घोटाळ्याचं मोठं प्रकरण समोर आलंय। 26 सप्टेंबर 2024 कुळाच्या वारस सुमन कोठार यांनी 12 एकर जमीन खरेदीसाठी अर्ज केला। तहसीलदार विजय लोखंडेंकडून 50 कोटींची जमीन बेकायदेशीररित्या 960 रुपयात विक्री करण्याचे आदेश देण्यात आले। त्याच दिवशी 960 रुपयांचा नजराणा भरून विक्री प्रमाणपत्र देण्यात आलं। 27 सप्टेंबर 2024 अपील कालावधी संपण्याआधीच खरेदीची नोंद करण्यात आली। 7/12 वर संस्थांचं नाव कमी करून खरेदीदाराचं नाव नोंदवलं गेलं। या धक्कादायक प्रकारानंतर आता देवस्थान समिती आक्रमक झाली आहे। अमरावती शहराजवळ असलेली जमीन बिल्डरांच्या घशात घालण्यासाठीच हा डाव आखल्याचा आरोप विश्वस्तांनी केलाय। तर फेरफार प्रकरणात जेव्हा मंदिर महासंघातर्फे आणि संस्थांच्या विश्वासातर्फे जेव्हा आक्षेप दाखल करण्यात आला, तर त्या आक्षेपात कोणतीही प्रकारची सुनावणी न घेता 30 जुलै 2008च्या परिपत्रकाचे उल्लंघन करून मंडळ अधिकाऱ्यांनी सुद्धा तो घाईगडबडीने फेरफार सुद्धा मंजूर केला आणि भूधारणा पद्धती वर्ग 2 न करता जाणीवपूर्वक भूधारणा पद्धती त्याची वर्ग 1 ठेवण्यात आली। हे बिल्डर लॉबीला त्याचा फायदा व्हावा म्हणून। एवढंच नाही तर देवस्थान समितीनं आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि त्यानंतर उपविभागीय कार्यालयात धाव घेतली आहे। त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे। माननीय उपविभागीय अधिकारी अमरावती यांच्या न्यायालयात अपील प्रकरण दाखल केलेले आहे। प्रकरणातील तथ्ये सुरुवातीला ऐकून घेऊन व संस्थांच्या पक्षात प्राथमिकदृष्ट्या मजबूत केस आहे याची नोंद घेऊन माननीय उपविभागीय अधिकारी अमरावती यांनी मान्य तहसीलदार यांच्या आदेशाला स्थगनादेश दिलेला आहे। उपविभागीय अधिकाऱ्यांनी कोणत्या मुद्द्यांवर तहसीलदारांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे पाहूयात। 1965 मध्ये कुळानं जमीन खरेदीसाठी प्रकरण दाखल केलं। त्यावेळी 1970 मध्ये कुळाचा अर्ज तहसीलदारांनी रद्द केला। संस्था नोंदणीकृत असल्यानं जमिनीला कुळ कायद्यातून सूट मिळाली। त्यामुळे कुळ खरेदीची किंमत ठरवण्याचा प्रश्नच येत नसल्याचं तत्कालीन तहसीलदारांनी स्पष्ट केलं। खरं तर कुळ कायद्यातील तरतुदीनुसार 1970 मध्येच तत्कालीन तहसीलदारांनी देवस्थानच्या जमिनीवर कुळानं केलेला दावा फेटाळून लावला होता। मात्र आता अर्धन्यायिक अधिकारी असलेल्या तहसीलदारांनी कुळाच्या वारसांनी केलेला अर्ज बेकायदेशीररित्या मंजूर करून जमीन खरेदीला परवानगी दिली। एवढंच नाही तर जमीन थेट कुळाच्या वारसाच्या नावावर केली। यात देवस्थान समितीचा आक्षेप असतानाही सुनावणी घेतली नाही। या प्रकरणी साम टीव्हीने तहसीलदार विजय लोखंडे यांच्याशी संपर्क केला, मात्र हे संपूर्ण प्रकरण अर्धन्यायिक असल्यामुळे त्यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। आता प्रश्न उरतो की देवस्थान समितीच्या आक्षेपावर सुनावणी न घेता चक्क 24 तासात चक्र फिरवून तहसीलदारांनी नेमका कुणासाठी हा आदेश पारित केला? 50 कोटींची जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा डाव होता का?
प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करणार का आणि दोषींवर कठोर कारवाई होणार का याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. अमर घटारे, साम टीव्ही न्यूज, अमरावती.